हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची अजून चव दुगुणी होते आणि खाणारेही मस्त आणि बनवणारेही स्वस्त. तर नमस्कार मंडळी, आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. मी सुषमा. आजचा जो कुकिंग ब्लॉग आहे तो आहे कारल्याच्या भाजीचा. बट व्हिडिओ नक्की बघा आणि कसा आहे ते सांगा. म्हणजे मी जी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते, कधी घाई गडबडीमध्ये बनवत असते, तर कधी सविस्तरपणे एकदम आरामात बनवत असते. त्या पद्धतीने हा सुद्धा ब्लॉग बनवलेला आहे कुकिंगचा. पण नक्की बघा, कारण जर कारला हा म्हटला तर त्याचा जो कारल्याचा गुण आहे तो कडूच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मग किती मीठ टाका, तूप टाका, आंबट गोड टाका, तो कडूच लागतो. तो त्याचा काही गुण सोडत नाही. पण तरीसुद्धा मी ही जी भाजी बनवायची प्रयत्न केलेली आहे विदाऊट कांद्याची, लसणाची, एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. आणि ती कमी कडू होण्यासाठी त्याच्यामध्ये अजून काय काय आपण ॲड करू शकतो, किंवा हे सगळं कॉम्बिनेशन आपल्याला तोंडाला चव लागेल अशी हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कसा आहे ते कॉमेंट्स करून सांगा. चॅनल पहिला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि हाईप करा, लाईक करा, तुमचे छान छान कॉमेंट्स करत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. तर बघूया आपण पुढची कृती. ही आपण मिठाच्या पाण्याने कारले साफ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता हिला कट करणार आहोत. तर कट तुम्ही उभे आडवे तुम्हाला जसे पण आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी या पद्धतीने करत आहे. तर ही जी आतलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे. कवळं असलं तरी बरेच लोक ॲडसुद्धा करतात, पण मी काढून घेते. कारण जास्त करून भाजीचे जे बियाचे पदार्थ असतात ना, ते जे बी असतो आतमध्ये तो नसतं खायचं. तर मी हे काढून घेतलेलं आहे. असं तुम्ही जर सुरी यूज केलीत तर सांभाळून यूज करा, कारण मला सवय आहे म्हणून मी सुरीच घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही चम्मच घेऊनसुद्धा हा जो बीचा आतला गर आहे तो काढू शकता कारल्याचा. आणि ह्या पद्धतीने मी असे कट करून घेतलेले आहेत कारले. सर्व कारले आपण कट करून घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मचपेक्षा कमी हळदी पावडर ॲड केलेली आहे आणि सोबत मीठ ॲड करणार आहोत. तसं बघायला गेलं तर कारलं हे कारल्याचा जो गुणधर्म आहे तो कडूच आहे, तरी पण आपण त्याच्यामधला कडूपणा आहे तो शक्यतो कमी करायचा बघतो आणि त्याच्यानंतर भाजी बनवायचा प्रयत्न करतो. कारण फार तर सगळ्यांनाच कडू आवडतं असं नाही, तर बऱ्याच जणांना घरामध्ये कोणाला आवडतं तर कोणाला आवडतच नाही असाही प्रश्न असतो. आणि जर मुलं असतील तर अजूनच. तर मग त्या दृष्टीने आम्ही ह्या कारल्यांना असं हे हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया आपण आणि त्याच्यानंतर
1-2 मिनटासाठी रेस्टिंगसाठी ठेवून देणार आहोत. थोडासा ताट आहे तो क्रॉस करून ठेवायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये जो पाणी सुटेल ना कारल्याचा तो सगळा कडू रस निघून जाईल. तर ताटाखाली मी दुसरी एक प्लेट ठेवून देणार आहे अशा पद्धतीने, आणि हा ताट असा क्रॉस करून ठेवलेला आहे. म्हणजे काय होईल, मीठ आणि हळदीने त्याचा थोडासा कडूपणाचा जो रस आहे तो निघून जाईल. आणि मग नंतर आपण ही जी कारली आहे चिरलेली ती पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे बघा, हे असं पाण्याचा कारल्याचा जो पाणी आहे तो निघतो आणि थोडासा कडवटपणा ह्याचा कमी होऊन जातो. तर आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भाजी बनवणार आहोत. तर बाकीचा सुरलेला पाणीसुद्धा आपण अशा हाताने पिळून काढू शकतो. तर ही एक नवीन पद्धत आहे. तर जरीही आपण कारलं कितीही त्याचा कडूपणा कमी करायचा म्हटला तरी तो कडू लागतोच. म्हणूनच त्याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी यूज करणार आहोत त्या महत्त्वाच्या आहेत सर्वात म्हणजे. आणि बऱ्याच लोकांना कडूसुद्धा खायला आवडतं, असं काही नाही आहे की त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर किंवा आमचूर पावडर किंवा लिंबूचा रस किंवा चिंचेचा कोळ ॲड केला पाहिजेच. बरेच लोक कडूसुद्धा बनवून खातात, पण इथे मुलांनी खावी म्हणून मी अशा पद्धतीने बनवत आहे. तर तरी पण माझा मोठा मुलगा खातोच, छोट्याला नाही एवढं आवडत. तर अशा पद्धतीने ही कारली छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्याने. आणि आता आपण नेहमीप्रमाणे ही भाजी बनवून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. तर हा सुरलेला पाणी मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि आता ह्याची भाजी बनवणार आहोत. ही भाजी आपण तव्यावर बनवणार आहोत. तेल थोडा एक्स्ट्रा झाला होता म्हणून तो मी काढून घेतला. ह्याच्यामध्ये आपण जिरा, राई आणि राईमध्ये थोडीशी व्हाईट तीळ मिक्स झालेले आहेत, पण ते मी ॲड करत आहे. तर तीळसुद्धा थोडेसे टाकायचे आहेत म्हणजे फार सुंदर चव येते आणि राईची फोडणी फार सुंदर लागते कारल्याच्या भाजीला. तर ह्या 2 ओळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या ॲड केलेल्या आहेत, अख्ख्याच ॲड केलेल्या आहेत, कारण की त्या दाताखाली न भेटाव्या म्हणून अलगच काढता याव्या भाजी खाताना. कारण मी फक्त जी मिरची आहे ती फोडणीसाठीच यूज करते, बाकी खात तर नाही, कारण ह्या मिरच्या खूप तिखट असतात. तर आता आपण ही ॲड केलेली आहेत कारली, आणि ही चिंच मी भिजत ठेवली होती एक अर्धा तास, तर ती छान भिजलेली आहे. याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून ठेवलं ना तर चिंच लगेच भिजते आणि मग हा चिंचेचा कोल आपल्याला भेटतो भाजीमध्ये ॲड करायला. तर आता भाजीमध्ये थोडंसं मीठ ॲड करूया आणि त्याच्यानंतर ही भाजी छान परतून घेऊया. घरगुती मसाले सर्व ॲड करायचे आहेत, जे पण काय तुम्ही घरी यूज करत असाल कोणते मसाले ते केलेत तरी चालेल. त्याच पद्धतीने मी हे माझे घरगुती मसाले सर्व ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही भाजी अशा ह्या सोप्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे. तर बनवायला सोपी आहे असं काही नाही आहे. मी अशा पद्धतीने बनवते, बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करत असते, कारण की आपल्याला ते खायला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून. तर हा गूळ घेतलेला आहे, देशी गूळ, हा थोडासा ॲड करूया. इथे साखरसुद्धा आपण ॲड करू शकतो, पण मी गूळ होता घरी म्हणून मी गूळ ॲड केलेला आहे. आणि हा छान मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊया. ही तव्यावर बनली ना तर फटाफट शेकते भाजी आणि छान होते पटकन, म्हणून मी तव्यामध्ये घेतली बनवायला. तर भाजी आपण छान फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये. ह्याच्यामध्ये हळदी पावडर, लाल तिखट ॲड केलेला आहे, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला बस, आणि चिंचेचा कोल, आणि ह्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. म्हणजे ह्याचा फ्लेवर मग छान आंबट, तिखट, गोड आणि कडू असा बनतो. तर ह्या फ्लेवरमध्ये अशी भाजी आपण ही बनवू शकतो. तर आता हिला फक्त 1-2 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून, आणि त्याच्यानंतर ही खाण्यासाठी रेडी आहे.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे बघून, तर ही मी कधी कधी अशा सोप्या पद्धतीने घाई गडबडीमध्ये अशी सुद्धा भाजी बनवते. तर ही एक दुसरी पद्धत आहे बनवण्याची, किंवा अजूनही बरेच प्रकार आहेत. बऱ्याच प्रकारे आपण कारल्याची भाजी किंवा अजून वेगवेगळ्या डिशेस बनवू शकतो. सो लवकरच आपल्या चॅनल पेजवरती येते. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय, टाटा, टेक केअर.